विमा योजनेतील बदल मान्य नाही असं अजित नवले म्हणाले। योजनेतील बदल हे शेतकऱ्यांच्या नव्हे तर सरकारच्या हिताचे आहेत असा आरोप देखील नवलेंनी केलाय। सरकारचे प्रतिवर्षी 3.5 कोटी रुपये वाचावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय अशी टीका अजित नवले यांनी केली आहे। सरकारचा प्रीमियमवर होणारा खर्च कमी व्हावा यासाठी हा बदल सरकारने केलेला आहे। तिसरी गोष्ट सरकारने केली ते म्हणजे यापुढे आता 1 रुपयात पीक विमा योजना नसेल, म्हणजे शेतकऱ्यांच्या वाट्याचा जो प्रीमियम राज्य सरकार भरत होतं तो सुद्धा आता राज्य सरकार भरत नाही, शेतकऱ्यांनी तो भरायचा आहे। हा सगळा हिशोब जर केला तर या सगळ्या बदलामुळे साधारणपणाने एका वर्षामध्ये 3.5 कोटी रुपये हे सरकारचे प्रीमियम पोटी वाचणार आहे। राज्य सरकारच्या ह्या धोरणामुळे अगोदरच शेतकरी देशोधडीला लागलेत। या सगळ्या बदलांमुळे त्यांची परिस्थिती अधिक वाईट आणि बिकट होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।